मित्रांनो, राज्यातील मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींसाठी तसेच फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चारही महिन्यांचे हप्ते प्रलंबित असलेल्या महिला लाभार्थ्यांसाठी आणि KYC न केल्यामुळे हप्ते बंद पडलेल्या लाडक्या बहिणींसाठी काही महत्त्वाच्या अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योजना आपल्या दारी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC न केल्यामुळे अनेक महिला लाभार्थी अपात्र झाल्या आहेत. KYC केल्यानंतर काहींची KYC त्रुटीमुळे तर काहींची मिळालेल्या माहितीनुसार पडताळणी करून अपात्रता निश्चित करण्यात आली आहे. मात्र लाखो महिला लाभार्थी अशा आहेत की ज्यांनी अद्यापही KYC केलेली नाही. अशा महिलांसाठी शासनाने यापूर्वी KYC दुरुस्तीसाठी मुदतवाढ दिली होती. तसेच 2025च्या शासन निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात KYC प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, ज्यामुळे जून महिन्यात नवीन KYC प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून ही प्रक्रिया साधारणपणे 2 महिने सुरू राहू शकते. याचसोबत नवीन KYC विंडो किंवा eKYC दुरुस्ती पुन्हा विंडो सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे सध्या अपात्र झालेल्या महिलांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच ज्या पात्र महिलांचे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते अद्याप आलेले नाहीत, त्यांना मे महिन्याच्या हप्त्यासह प्रलंबित रक्कम वितरित केली जाऊ शकते. मे महिन्याचा हप्ता पात्र महिलांचे प्रलंबित पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सध्या अंदाजेनुसार 12 ते 15 जून या दरम्यान हप्त्याचे वितरण होऊ शकते. मात्र अधिकृत अपडेट आल्यानंतर याबाबत माहिती निश्चित दिली जाईल. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.